हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? आय होप सगळे बरे असतील. ॲक्च्युली वसंत म्हणून रिसॉर्ट आहे, तो खूप छान आहे. फार्म हाऊस आहे ॲक्च्युली तो. प्रायव्हसी मेंटेन, म्हणजे फक्त तुमचीच फॅमिली असेल तिथे, तर ते एक प्लस पॉईंट आहे त्यांचा. फुल नेचरमध्ये आहे, तर जाऊ शकता, विजिट करू शकता. त्याबाबत आणि काय आम्ही मस्ती केली तर त्याचा हा पूर्ण ब्लॉग आहे. डिटेलमध्ये तुम्ही बघा. प्लीज 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 सबस्क्राईब करा. यापुढे ब्लॉग नक्की येतील. तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर ब्लॉग नक्की येतील. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग जो आहे तो एंडपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा. थँक्यू. बंटी, काय खाणार? पनीर आणि श्रीखंड चपाती. ठीक आहे, लगेच बनवते. हां. रेडी. अरे वा, थँक्यू. तर अशा प्रकारे जेवण कंप्लीट करून आम्ही निघालो ऑन द वे टू संकल्प वसंत फार्म हाऊस. फॅमिली पिकनिक असल्यामुळे सगळ्यांनी बाईक घेतलेला आपापल्या आणि एक कार, असं आम्ही सगळे मिळून निघालेलो. तिथे पोचल्यानंतर कोणाला कंट्रोल झालं नाही. म्हणजे मी तर फोटोज काढत होते, व्हिडिओ बनवत होते, पण या लोकांनी पहिलं सगळ्यांनी चेंज करून पाण्यात जायचं ठरवलं. बिकॉज ऑलरेडी आम्ही उन्हातून आलेलो, त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की कधी आपण एन्जॉय करतो आहे. हे त्यांचं लॉन आहे, म्हणजे ॲक्च्युली हा प्ले एरिया आहे. इथून एंट्री आहे पुढं आणि हा मेन स्विमिंग पूल. लहान मुलांचा एक आहे आणि मोठ्यांचा एक आहे. या रूम्स आहेत साईडला. भले इथे पत्रा वगैरे आहे रूमला, बट इट्स ओके, एवढं काही गरम होत नाही. मेन थिंग काय आहे की फुल नेचरमध्ये आहे. रात्री हा व्ह्यू अजून छान दिसतो, बिकॉज इथे बसून आपण गेम वगैरे खेळू शकतो. हे साईडला किचन आहे, म्हणजे सपोज आपण मील इन्क्लुडिंग नाही केलं यांच्या पॅकेजमध्ये, तर साईडला ते किचन आहे, तिथे जाऊन आपण आपलं जेवण बनवू शकतो. अरे गाड़ी आ रही है, दोनों गाड़ी आ रही है, दोनों टकराओ, गाड्या आ रे. तोंडात गेलं उचल, थोडं उचल. ए सगळे बघा इकडे, ओय सगळे बघा इकडे. बाबू तिकडे आता पाण्यात भरपूर खेळून झाल्यावर आम्ही गेलो क्रिकेट खेळायला. आमचा बॉल तिथे हरवला म्हणून तिकडे सगळे जेंट्स मंडळी शोधायला गेले. त्यानंतर थकल्यानंतर पहिलं गेलो जेवण करायला. जेवायला मस्त चिकन भाकरी, सुखं चिकन होतं. इथे त्यांनी मस्त डायनिंग टेबल असं अरेंज केलेलं आमच्यासाठी. रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. बघा किती छान व्ह्यू वाटतं. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. एक छोटी कॅट होती बघा, किती मस्त. ब्रेकफास्टमध्ये भुर्जी पाव असं मस्त होतं. हळूहळू हाय कर. नको म्हणे इमरान. ये देख जा रही है. ये चल.
सेकंड डे मस्त चिकन होतं, चिकन ग्रेव्ही. आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर रात्री ना कवळा खायचा खूप मन केला, म्हणून हा स्वीट पदार्थ, त्याच्यामध्ये मावा वगैरे असतो. तर अशा प्रकारे हा सुंदर ब्लॉग इथे सेंड होत आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा व व्लॉग जो आहे पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.